गुड आफ्टरनून. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचं हिस्ट्री अँड सिव्हिक्स. त्यामध्ये आपण पहिला पाठ पाहिला. त्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या पाठाचं नाव आहे सोर्स ऑफ हिस्ट्री. त्यामध्ये आपण पाहिलं मटेरियल ऑफ सोर्स इतिहासाची साधने कोणकोणती आहेत हे आपण पाहिलं. त्यामध्ये 3 साधने आहेत, भौतिक, लिखित आणि मौखिक. ही 3 इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. त्यामध्ये पहिलंच पाहिलं आपण मटेरियल सोर्स म्हणजे भौतिक साधने. यामध्ये भौतिक साधनांमध्ये कोणकोणती आहेत भौतिक साधने? कॉपर प्लेट्स, पॉट, मेमोरीज, कॉइन्स, इन्स्क्रिप्शन्स, बिल्डिंग्स हे काय आहेत? भौतिक साधने आहेत, म्हणजे मटेरियल सोर्स हे आहेत. हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं. आता आपण पाहूयात रिटन सोर्स म्हणजे इतिहासाची लिखित साधने. हे आपण या पिरियडला अभ्यासणार आहोत. चला मग आता पाहूयात आपण रिटन सोर्स. वी लर्न अबाउट सिग्निफिकंट हिस्टोरिकल इव्हेंट इन द medieval period from source like the writing styles of scripts like Devanagari, Arabian, Persian, Modi, etc. त्या काळातील देवनागरी, अरबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीची वर्णे, विविध भाषा रूपांची भूर्जपत्रे, पोथ्या, फरमाने, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. हे जे आहेत हे ज्या भाषा आहेत, लिहिण्याची पद्धती आहे, यावरून आपल्याला मध्ययुगीन इतिहासाविषयी माहिती मिळते. ॲज ऑल्सो फ्रॉम द varieties of different languages, भोजपत्र्स, religions, manuscripts, treatises, edicts, decrees, biographies, painting, etc. We can gather information about the food, items, attires, conventions and rules of conduct of the people, festivals and about people's life, etc. From these sources of this type are called written source of history. आणि मध्ययुगीन काळातली जी काही साधने होती, त्या काळामध्ये अरेबियन, पर्शियन, मोडी इत्यादी लिपी होत्या. या लिपीद्वारे विविध प्रकारचे चरित्रे, चित्रे, ऐतिहासिक घटनांची आपल्याला माहिती मिळते. खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला या भाषेच्या लिपीवरून आपल्याला मिळते. आणि हे जे सर्व साहित्य, या सर्व साहित्यालाच काय म्हणतात? इतिहासाची लिखित साधने असेही म्हणतात. कोणकोणती साधने आहेत? अरेबियन, देवनागरी, पर्शियन, मोडी ह्या ज्या लिपीमध्ये लिहिलेली जी साधने आहेत, ती साधने म्हणजेच मध्ययुगीन इतिहासातली महत्त्वाची ऐतिहासिक साधने आहेत. भोजपत्र आहे, मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, त्याच्यानंतर बायोग्राफीज आहे, पेंटिंग आहे. हे जे आहे ते काय आहे? मध्ययुगीन काळातील इतिहासाची साधने आहेत. रिटन सोर्स खाली तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. चौकटीत एक चौकोनी डबा आहे, त्यामध्ये दिलेले आहेत कोणकोणती लिखित साधने आहेत ती. पहिलं पहा, डॉक्युमेंट्स ऑफ प्रोसिडिंग इन द कोर्ट ऑफ किंग्स म्हणजे राजदरबारातील कामकाजाची जी कागदपत्रे आहेत तेही कशात येते? लिखित साधनांमध्ये येते. जिओनॉलॉजीज, शकावली म्हणजे वंशावळी, जी वंशावळी आपली लिहिलेली असते, त्यामध्ये जात, पात, धर्म आपल्याला सर्व माहिती मिळते. त्याला आपण काय म्हणतो? जिओनॉलॉजीज म्हणजे वंशावळी आणि शकावली. त्याच्यानंतर आहे करस्पॉन्डन्स डिस्पॅचेस म्हणजे पत्रव्यवहार आणि
खलिते त्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार केला जायचा, म्हणजे एखाद्याला निरोप पाठवणे किंवा मग एखाद्याविषयी युद्धाविषयी माहिती पाठवणे, हा जो पत्रव्यवहार केला जायचा किंवा मग कायदेशीर ज्या काही प्रक्रिया असतात त्या ज्या केल्या जायच्या त्या कशाद्वारे केल्या जायचा, पत्रव्यवहाराद्वारे. म्हणून पत्रव्यवहार हाही लिखित साधने म्हणून ओळखल्या जातो. त्याच्यानंतर आहे ज्युडिकल व्हेरिडिक्ट्स ऑर्डर, म्हणजे न्याय निवाडे आणि आज्ञापत्रे. त्या काळामध्ये जोही न्याय केला जायचा आणि तो न्याय झाल्याच्या नंतर त्याच्यावर जे आज्ञापत्र आज्ञापत्र काढल्या जायचं, तोही काय आहे, रिटर्न सोर्समध्ये त्याचाही समावेश होतो. ट्रेटिक्स बायोग्राफिक्स म्हणजे ग्रंथ आणि चरित्रे. ग्रंथ आणि चरित्रे. ग्रंथ आहेत, चरित्र आहे. चरित्र आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तीची, नेत्यांची, महात्म्यांची आपल्याला चरित्रे माहीत आहेत. आणि त्याचबरोबर ग्रंथ जे आहेत आपले महाभारत, रामायण, गीता, हे जे ग्रंथ आहेत हेही लिखित इतिहासाचा लिखित पुरावा म्हणून ओळखल्या जातो. त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हलॉजीज ऑफ फॉरेन ट्रॅव्हल्स, म्हणजे प्रदेशी प्रवाशांची प्रवासवर्णे. जेही बाहेर देशातील प्रवासी आपल्या देशामध्ये आले त्यांनी आपल्या देशाबद्दल जे काही लिहून ठेवलं, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या संस्कृतीबद्दल लिहून ठेवलं, त्याचाही आपल्या इतिहासामध्ये पुरावा मानला जातो. तोही लिखित पुराव्यात त्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे क्रोनोलिक्स, त्वारीख. बखरी आणि त्वारीख यांचाही समावेश आपल्या मध्ययुगीन इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये केला जातो. ड्युरिंग दिस पिरियड travelers from other countries come to India. They have written travelogies or accounts of their travels. म्हणजे या काळामध्ये परकीय प्रवासी भारतात आले, त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. त्यामध्ये सम ऑफ देम आर अल-ब्रुनी, इबन बटूटा, निकोला, मनुची, बाबर, बायोग्राफी, श्री शिव भारत और द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज composed by the poet Ramanand as well as various other biographies of different rules, and their correspondence help us to understand the policies and administrative system of the rulers and their diplomatic रिलेशन्स विथ अदर. आणि मध्ययुगीन इतिहासाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये विविध देशातील परकीय प्रवासी आपल्या भारत देशात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहून ठेवली. त्यामध्ये अल्बेर्नी, इब बतुता, निकोलस मुनीची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिव भारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध याची उकल करता येते. त्वारीख और तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. त्वारीख रिटन बाय अल-ब्रुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमेद, याह्या बिन अहमेद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना etc आर अवेलेबल. आणि त्वारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल-ब्रुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना इत्यादी
लिहिलेल्या तारिका उपलब्ध आहेत आणि इत्यादी लोकांनी लिहिलेल्या तारिका काय आहेत आता सध्या उपलब्ध आहेत. बखर इज अ टाइप ऑफ chronicles that originated in Maharashtra. Chronicles help in understanding aspects like the contemporary political happenings, linguistics, transactions, culture life, social conditions, etc. Many of the chronicles in Marathi were written many years after the event had occurred. As a result, they are seen to rely on hearsay. Some of these chronicles are महिकावतची बखर, सभासद बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, etc. The work of contemporary Western historians like Robert Arm, M.C. Sprengels and Grant Duft are also important. आणि बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी आणि बखर हा शब्द खबर या शब्दावरून तयार झाला. आणि बखर म्हणजे काय तर खबर म्हणजे काय बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. आणि बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आणि बखर हा महाराष्ट्रातच निर्माण झालेला शब्द आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. आणि बखर जी आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळते तर भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, तेथील सामाजिक परिस्थिती याविषयी आपल्याला बखरीतून माहिती मिळते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. आणि महाराष्ट्रामध्ये जी बखर लिहिली गेलेली आहे ती बखर घटना घडून गेल्याच्या नंतर लिहिण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्या घटनेबद्दल इत्थंभूत माहिती आपल्याला त्या बखरीमध्ये पाहायला मिळते. महिकावतची बखर, सभासद बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, M.C. स्प्रेंगल आणि ग्रँट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. आणि या बखरीबरोबरच जे M.C. स्प्रेंगल, रॉबर्ट आर्म यांचेही ग्रंथ इतिहासाच्या दृष्टीने काय आहे महत्त्वाचे आहेत. डू दिस करून पहा. मेक अ कलेक्शन्स ऑफ पोवाडाज, ट्रिबल सॉंग्स. पोवाडे आणि आदिवासी गीत यांचा काय करा संग्रह करा. तर हे तुम्हाला करायचं आहे. 5 पोवाडे आणि 5 आदिवासी गीते शोधायची आहेत आणि नोटबुकमध्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर प्रेझेंट देम इन द कल्चरल प्रोग्राम्स अरेंज इन युअर स्कूल. आणि शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करायचे आहे. तर आपल्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल तेव्हा होईल, परंतु तुमच्या वहीमध्ये 5 पोवाडे आणि 5 आदिवासी गीत लिहायचे आहे. आधी शोधायचे, नाहीतर सापडले नाही तर मोबाईलवर सर्च करायचे आणि वहीमध्ये 5 पोवाडे आणि 5 आदिवासी गीत लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तिसरा आहे ओरल सोर्स म्हणजे मौखिक साधने. वी अंडरस्टँड व्हेरियस
accept of folk life throughout folk literature traditionally pass on from generation to जनरेशन आणि लोकपरंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या ह्या ज्या आहेत जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आणि हे जे आहेत इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये जे आहेत जात्यावरील ओव्या, कहाण्या, लोकगीते, पोवाडे, दंतकथा यामधून आपल्याला त्या काळातील लोकांच्या जीवनाचे विविध पैलू, त्या काळामध्ये लोकांचे जीवनमान कसे होते, त्यांचे सण उत्सव कशा प्रकारे साजरे करायचे याविषयी आपल्याला माहिती मिळते. समोर पहा. सम एक्झाम्पल्स आर ओवीज, फोल्क सॉंग्स, पोवाडास, folk tables, legends and math. Such types of source are called oral source of history. आणि हे जे प्रकार आहेत या प्रकारांना काय म्हणतात? सोर्स ऑफ हिस्ट्रीचे, ओरल सोर्स ऑफ हिस्ट्री या साधनांना म्हणतात. ओवीज, पोवाडा, फोल्क सॉन्ग, लेजंड्स अँड मॅथ हे जे प्रकार आहेत हे काय आहेत? ओरल सोर्स आहेत. हिस्ट्रीचे, इतिहासाचे ओरल सोर्स, इतिहासाची मौखिक साधने आहेत. त्यानंतर हिस्ट्री इज रिटन विथ द हेल्प ऑफ द 3 टाइप्स ऑफ सोर्स मेंटेनेड अबाउ. इवन आफ्टर इट हॅज बीन रिटन डाउन, रिसर्च ऑन इट गोज on continuously. New source and information come to light throughout this research. Then history has to be rewritten accordingly. We can see that our history books and those of our parents and grandparents after to a greater extent. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. आणि इतिहासाचे जी साधने आहेत मटेरियल सोर्स, रिटन सोर्स आणि ओरल सोर्स या तीनही साधनांच्या आधारे काय केले जाते? इतिहासाचे लेखन केले जाते. आणि इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. आणि इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयी शोध घेणे, नवीन नवीन गोष्टींविषयी पुरावे सापडणे हे इतिहासामध्ये चालूच राहते. या संशोधनातून नवीन साधने, नवीन माहिती समोर येते. आणि हे जे संशोधन चालू असते त्या संशोधनातून नवीन नवीन साधने आणि नवीन नवीन माहिती आपल्या समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे आणि त्या नवीन पुराव्यानुसार किंवा नवीन माहितीनुसार आपल्याला इतिहासाचे पुन्हा लेखन करावे लागते. त्यामध्ये सुधारणा करून किंवा मग जी माहिती आपल्याला मिळालेली आहे, जी पुरावे आपल्याला मिळालेले आहे त्या पुरावे त्यामध्ये ॲड करून आपल्याला इतिहास हा पुन्हा लिहावा लागतो. जसं तुमचे आई वडील, आजी आजोबा त्या काळामधील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात आपल्याला त्या काळातल्या आणि आताच्या पुस्तकामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतात. जसे आपल्या आजी आजोबाच्या वेळेस जास्त संशोधन झालं नव्हतं तर तेव्हा एवढ्या इतिहासाविषयी आपल्याला पुरेपूर माहिती मिळाली नव्हती. त्याच्यानंतर प्रगती होऊन इतिहासामध्ये माहिती पुराव्याच्या आधारे त्यांचं संशोधन करून जेव्हा आपल्या आईबाबाच्या वेळेस इतिहासाविषयी थोडी जास्त माहिती उपलब्ध झाली होती आणि आता आपल्या वेळेस अजून थोडी जास्त माहिती उपलब्ध झालेली आहे. आणि जेव्हा आपली पुढची पिढी येईल त्या पिढीला आपल्यापेक्षाही जास्त इतिहासाविषयी माहिती उपलब्ध होईल. आणि यामुळेच आपल्याला पहिल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आणि आताच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पाहायला मिळतो. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? द पोवाडा ऑफ तानाजी गिवन बिलो इज an extract from a पोवाडा composed by तुलसीदास शाहीर.
He portrays the Kondana champion in it. The povada contains beautiful character sketches of Tanaji, सेलारामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई etc. आणि तानाजीचा पोवाडा, या पोवाड्याचा करता तुलसीदास शाहीर, म्हणजे हा पोवाडा कोणी लिहिलेला आहे? तुलसीदास शाहीर यांनी हा पोवाडा लिहिलेला आहे. हा पोवाडा सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन करतो आणि हा जो पोवाडा आहे खाली लिहिलेला तो पोवाडा कशाचे वर्णन करतो? सिंहगडाची जी मोहीम झाली होती त्या मोहिमेचे या पोवाड्यामध्ये वर्णन तुलसीदास शाहीर यांनी वर्णन केलेले आहे. पोवाड्यात तानाजी, सेलाराम मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभाव चित्रे दिली आहेत. आणि हा जो खाली पोवाडा दिलेला आहे तो पोवाडा कोणावर आहे? तर पोवाडा आहे तानाजी, सेलार मामा, शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजाची आई वीर माता, जिने शिवाजी महाराजांना चांगले संस्कार देऊन शिवाजी महाराज घडवले, ती त्यांची आई वीर माता जिजाबाई यांच्यावर हा पोवाडा लिहिलेला आहे. पहा तर मी म्हणते, मामा बोलाया तो लागला 80 वर्षाचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी, माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले, ज्याने आंबारे खाईला बाठा गुजरा लाविला, त्याचे झाड होऊन आंबे बांधले, किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला ते मरून शानी गेले, तुमचा सपाटा होईल असे बोलू नका रे मामा, आम्ही शूरमर्द छत्री नाही भिनार मरणाला. आणि या पोवाड्यामध्ये सिंहगडाची जी मोहीम होती त्या गडाविषयी सांगितलेलं आहे. आणि सिंहगड जो आहे तो गड आतापर्यंत जिंकणे शक्य झाले नव्हते. जेही त्या गडाच्या मोहिमेवर गेले होते ते मरण पाहूनच वापस आले होते, त्याच्यामुळे तुम्ही ही लढाई करू नका असं सांगत आहे. परंतु शिवाजी महाराजाचे जे मावळे होते ते म्हणत आहेत की आम्ही या किल्ल्याची मोहीम लढणार आणि तीही आम्ही पूर्ण करणार. आम्ही शिवाजी महाराजांचे शूरमर्द छत्री आहोत, आम्ही कुणालाही भिणार नाही. से युअर से बोलते व्हा, सजेस्टेड मेशर्स फॉर प्रिसर्विंग सोर्स ऑफ हिस्ट्री. आणि ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. जी ऐतिहासिक साधने आहेत त्यांचे जतन आपण कशा प्रकारे दीर्घकाळ करू शकतो याविषयी उपाय सुचवा असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इव्हॅल्युएटिंग द सोर्स ऑफ हिस्ट्री, म्हणजे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. आतापर्यंत जी आपण पाहिलेलं आहे मटेरियल सोर्स, रिटर्न सोर्स आणि ओरल सोर्स, त्याचे आपल्याला काय करायचे आहे? मूल्यमापन करायचे आहे. इट इज नेसेसरी टू टेक precautions before using these source of history. We have to examine their authenticity and see which are genuine and which are fake. Their quality can be determined with the help of internal standards. We also have to study the integrity of the verities, their personal intersects, the period in which they live and the political pressures on them. It is also important to see whether they rely on hearsay or given an eyewitness account. We need to
consider the generations, metaphors, and other literary device they us. Their information has to be verified with the help of other contemporary source. The information may be one side contemporary to exaggerate. It has to be seen in a proper perspective. The source have to be subjected to a critical analysis. The author's impartiality and neutrality are very important in रायटिंग स्टोरी. आणि ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करताना ही सर्व साधने वापरण्यापूर्वी आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक असते. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सलपणा म्हणजे खरे किती आणि खोटे किती आहे हे आपल्याला इतिहासाच्या पुराव्याच्या आधारे संशोधन करून शोधावे लागते. आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो आणि अंतर्गत जी प्रमाणके आहेत त्यांची जे पुरावे आहेत यानुसार आपल्याला त्या साधनांचा दर्जा ठरवता येतो. त्यामध्ये लेखकाचा आपल्याला खोटारडेपणा, त्यांचे व्यक्तिगत हित संबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती एकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांची ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. आणि इतिहासाची जी साधने आपण जेव्हा त्यांचे मूल्यमापन करतो तेव्हा आपल्याला लेखकाचा खोटारडेपणा, त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे का, किंवा त्यांनी ती घटना स्वतः पाहिलेली आहे का, दुसऱ्यानं सांगितल्यावरून ती घटना लिहिण्यात आलेली आहे हे आपल्याला तपासावे लागते. आणि त्यामध्ये लेखकाने लिहिलेली घटना ही जशीच्या तशी लिहिलेली आहे का, त्यामध्ये अतिशयोक्ती केलेली आहे, त्यामध्ये प्रतिमा, प्रतीके यावरही ती घटना अवलंबून असते. आणि या सर्व साधनांची आपल्याला व्यवस्थित पडताळणी करून पाहावी लागते. त्याच्यानंतरच आपण ती इतिहासाची साधने किती खरी आहेत आणि ती आपण इतिहासामध्ये समाविष्ट करू शकतो किंवा नाही याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे आपण इतिहासाबद्दल कुठलीही घटना सांगताना किंवा कुठलंही लिखाण करताना आपल्याला पुराव्याची आणि संशोधनाची आवश्यकता असते. त्याशिवाय आपण इतिहास हा लिहू शकत नाही किंवा मग इतिहासाच्या साधनांमध्ये त्यांचा समावेशही करू शकत नाही. एखाद्या साधनांविषयी जर आपल्याला इतिहासामध्ये त्याचा जर समावेश करायचा असेल तर त्या साधनाची आपल्याला पुरेपूर माहिती घ्यावी लागते, त्यावर संशोधन करावे लागते. त्यानंतरच आपण तो ऐतिहासिक पुरावा म्हणून गणल्या जातो किंवा तो ऐतिहासिक पुरावा मानला जातो, अन्यथा मानला जात नाही. यानंतरचा दुसरा लेसन आहे तो आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत.